ऑपरेशन सिंदूरवरती मी सगळ्या टी व्ही चॅनल्सवरती कॉमेंट केलेल्या होत्या आणि या पुस्तकाचं शीर्षक आपल्याला लक्षात यायला पाहिजे की हे एक लंब युद्ध आहे. हे केवळ नुसतं पाकिस्तानच्याच विरोधात नाही आहे, हे पाकिस्तान आणि त्यांना सपोर्ट करणाऱ्या चीनच्या विरोधात आहे. त्याच्याशिवाय अनेक इतर राष्ट्रसुद्धा पाकिस्तानला मदत करत आहेत आणि पाकिस्तानचे अनेक हस्तक आज भारतात सुद्धा काम करत आहेत. त्याच्यामुळे हे बहुआयामी लंबा वेळ चालणारं युद्ध आहे आणि हे केवळ सैन्याचंच नाही तर हे सगळ्या भारतीयांनी लढायचं युद्ध आहे. हा पुस्तकाचा कॉन्सेप्ट आहे. पुस्तकामध्ये नेमकं कसं असणार आहे, तरुण पिढीला तुम्ही काय सांगू शकता? हे पुस्तक अतिशय विस्तारित आहे. पुस्तकामध्ये ऑपरेशन सिंदूरच्या आधी परिस्थिती काय होती ते दिलेलं आहे. ऑपरेशन सिंदूर नेमकं काय झालं ते दिलेलं आहे. त्यामध्ये ड्रोन वॉरफेअर कसं झालं, मग एअरफोर्सने काम कसं केलं, मग भारतीय सैन्याने काम कसं केलं, इन्फॉर्मेशन वॉर हे कसं लढलं गेलं, पाणी युद्ध आपण कसं वापरलं, इकॉनॉमिक वॉर आपण पाकिस्तानच्या कसं केलं, त्यानंतर इंटरनॅशनल सपोर्ट कसा होता, मग तो रशियाकडनं असो की अमेरिकेकडनं असो की हे असो, विविध पैलू कव्हर केलेले आहेत. आपण नक्की बघा. त्यात खूप काही काही दिलेलं आहे आणि मोर इम्पॉर्टंट इज की येणाऱ्या काळामध्ये या युद्धाचं स्वरूप काय असेल हे त्यात दिलेलं आहे. येणाऱ्या काळाने चालू आहे ते आता, म्हणजे बांगलादेशी घुसखोरी अजून वाढेल, नार्को टेररिझम वाढेल, किंवा खोट्या नोटा पाठवल्या जातील, आंदोलनं करून रस्ते बंद करण्याचा प्रयत्न केला जाईल, विविध प्रयत्न करून आपली आर्थिक प्रगती थांबवली जाईल. आज सावरकर विचार मंच यांच्या माध्यमातून संतोषजी कानडे यांनी ब्रिगेडियर महाजन साहेबांचं विचाराच्या माध्यमातून ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी आज झालेलं आहे. खऱ्या अर्थानं माननीय गणेशजी नाईक साहेब या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहणार होते, परंतु दिवाळी अधिवेशनाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं ते इथे उपस्थित राहिले नाही. त्यांनी फोनद्वारे आपल्या शुभेच्छा कळवल्या. ऑपरेशन सिंदूर हे पूर्ण जगाने बघितलेलं आहे की कशा पद्धतीनं आतंकवादी हमला झाला आणि त्या हमल्यामध्ये आपल्या निष्पाप देशवासियांना आपला बळी देण्यात आला आणि त्याचा एक प्रकारचा बदला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून माननीय प्रधानमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी घडला आणि भारताने देशाने जगाला दाखवून दिलं की या ठिकाणी जर आमच्यावर अशा पद्धतीचा हल्ला झाला तर त्याचा आम्ही कसा करारी जबाब देऊ. आणि त्याचं ब्रिगेडियर साहेबांनी लिखाण आपल्या पुस्तकाद्वारे केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांचे स्वतःचे चिरंजीव त्या क्षणी त्यावेळेस त्या पूर्ण प्रक्रियेमध्ये स्वतः त्याच्यामध्ये सामील होते आणि त्याच्यामुळे आपण म्हणतो की बघितलेली गोष्ट प्रत्यक्षामध्ये त्या पुस्तकामध्ये वाचून आपल्याला बघायला मिळेल. खूप चांगलं पुस्तक आहे. प्रत्येक देशवासियांनी वाचलं पाहिजे असं मला वाटतं.